हळूहळू हळूहळू त्यांनी वाढवत गेलं आणि शेवटी समर्थ रोज 1200 सूर्य नमस्कार घालत होते. विचार करा, 1200. मी स्वतः जांबेला त्यांच्या जन्मगावी गेलो. तिथे समर्थ त्यांच्या दंडाला जो हनुमंत बांधायचे मारुती, तो तावीज जे आपण म्हणतो ताई त्याला म्हणतो तसा गंडा तो बघितला. त्या मारुतीचं वजन पाहिलं. अहो, त्यांचा दंड माझ्या मांडीला सुद्धा हे बसत नव्हतो. विचार करा समर्थांची तब्येत काय असेल. हल्लीच्या भाषेत 6 पॅक्स. आणि दुर्दैव आहे ह्याचं की आमच्या लोकांना तो सलमान आवडतो, पण त्याच्या अगोदर 8 पॅक्स हनुमान आपलाय हे विसरून कसं चालेल. अरे हनुमंतानी तर पहिले बॉडी बिल्डिंग कन्सेप्ट आणला, म्हणून तर हनुमानाला शक्ती म्हणतात. म्हणून तर समर्थांचं मुख्य दैवत हनुमंत आहे. हनुमंताची पूजा करत होते ते. 1200 सूर्य नमस्कार. काय फिटनेस असेल विचार करा. तुम्ही मुलं किती सॉलिड दिसाल रे. 12 ते 24 मध्ये असे असाल. मस्त अभ्यास करत असाल. छान तुमची वृत्ती चांगली असेल. तोंडात शिली नसेल, ओवी असेल आतमधनं. बुद्धी छान तुमची तल्लक आहे. संगत तुमची चांगली आहे. हा जबरदस्त बॉडीचा फिटनेस म्हणजे मन, मेंदू आणि मनगट या तिघांचं बॅलन्स. आणि पुढच्या स्लाइड मध्ये बघा, हा आपला फिटनेस पाहिलं. एक बरगड्या आणि दुसऱ्याला कुठे बरगड्यात येत नाही. ह्याचं काय कारण आहे. व्यायाम नसणं आणि वाटेल ते खाणं. हा बेसिक प्रॉब्लेम आहे. आपला काय गडबड झाली सांगू का. आता सकाळी मी आणि सूर्यकांताई आम्ही गाडीत बोलत होतो की आपण ना अर्ध्या अमेरिकन झालोय आणि अर्ध भारत येतो विसर. आपल्याला काय वाटतं, मॅकडॉनल्ड्स मध्ये जाऊन मी जे बर्गर म्हणून जे काही खातो ना, त्यांनी फक्त ओबॅसिटी वाढते, बाकी काही होत नाही हो. फक्त ओबॅसिटी वाढते, आउटपुट काहीही नाही. पण काय आहे, त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं आहे. अंधेरीला कीर्तन झालं. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो कसे आपले लोक वेळी आहेत. अंधेरीला कीर्तन झालेले सोकॉल्ड हाय सोसायटीतल्या बायका असतात ना, त्या अशा आल्या होत्या. आणि यु नो आम्ही खूप डाएट कॉन्शियस आहोत. म्हटलं अरे वा छान. काय खाता. 5 ग्रेन्स फूड. काय शब्द वापरला, 5 ग्रेन्स फूड. म्हटलं बघू तरी काय 5 ग्रेन्स आहे. अहो 5 धान्यांचं थालीपीठ होते. जी गोष्ट आपली आई लिलया करते घरामध्ये, ते तिथे 275 ला विकत घेतात. वेळेत केले. पुण्याला झालं. तुम्हाला काय माहिती मुंबईकरांना. म्हटलं नाही आम्हाला काय कळत होते, तुम्हाला चालू कळतं. बोल काय. आमच्याकडे म्हणे फोडणीची पोळी मिळते. हे डिश हो. म्हटलं अरे वा विकत घेता तुम्ही. हो, आमच्याकडे आदल्या दिवशी पोळ्या उरल्या की सकाळी आई हा पदार्थ करते. विचार करा की आपण किती वेडे होत चाललोय. फोडणीची पोळी विकत घ्यायची गोष्ट आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की हे असं आचरट काहीतरी विचित्र खाल्ल्यामुळे होत आहे काय, तब्येतच नाहीये. मग शौर्य आणि वीररस होणार कधी. बॉड्यात अशा भारी. आता हे असं जे असेल धावता तरी येईल का. उद्या शत्रू कुत्रा जरी मागे आला तरी धावू शकत नाही तो. कुत्रा पण म्हणेल तुम्ही धावाचा प्रयत्न कर, मी हळूहळू चालत येऊन चावतो तुला. कारण धावून शकणार नाही. हे अशा तब्येती. आमचे समर्थ 1200 सूर्य नमस्कार घालायचे संत असून. एवढा फिटनेस. आणि आम्ही बघा जंत. काय तब्येत आहे एकाची. तुमच्याबद्दल नाही पण तुम्ही सरळ जात तब्येत. सांगायचा मुद्दा काय, मन, मेंदू आणि मनगट याचा फिटनेस पाहिजे. पुढची स्लाइडला बघा. समर्थांची ओवी आहे, माझी नाही. डाएट ओवी अशी आहे, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जी आपण डिश मागवतो ती आपल्याला सगळ्यांना मिळून संपणार आहे की नाही याचं जजमेंट घेऊन ऑर्डर द्या. आपण किती हॉटेलमध्ये नुसतं उभे राहिलात ना अर्धा तास तरी तुम्हाला वाईट वाटेल. कितीतरी हॉटेल्स मधल्या डिशेस फुकट जातात. माणसं बिल देऊन बडीशॉप खात बाहेर जातात. ते उरलेलं अन्न जर पाहिलं ना केवढं फुकट जातं. एक लग्न त्याच्यात जे काही ते बुफे नावाचा वेळपट प्रकार सुरू केलाय, त्या लाईनीत परत जायचं नाही म्हणून आवाजवी डिश मध्ये घेऊन ठेवतात.
ते नंतर जात नाही, ती डिश तशीच ठेवून जातात. एकदा लग्न संपलं की त्या मांडवात एकदा ऑब्झर्वेशन करायचा, किती अन्न फुकट जात. आणि आपले समर्थ काय सांगतात, यथेष्ट जेवणे. यथेष्ट या शब्दाची फोड यथा इष्ट म्हणजे बॅलन्स डाएट. आपलं जेवण कसं पाहिजे, बॅलन्स डाएट पाहिजे, हे त्यावेळेचं लिहिलेलं आहे. परंतु वाया दवडणे हे धर्म नव्हे. तुम्ही दुसऱ्याला द्या उरलेलं आणि एक्सेस मागूच नका. पण सज्जनो, सगळ्यांनी विचार करा, डाएट कुणाला करायला लागतं, ज्याला एक्स्ट्रा खायला मिळतं त्याला. ज्याने मगाच सारखी अन्न नाही, वस्त्र नाही, अशी समर्थांसारखी ज्याने उपासमार पाहिली आहे, त्याला डाएट करायला लागत नाही. तेव्हा जे तुमचे आई वडील दिवसभर कष्ट करतात, कुठे कुठे नोकरी करतात, आणि मग एवढ्या कष्टानं आल्यानंतर घरात छान आई पदार्थ करते, वडील काही काही पदार्थ आणतात, तेव्हा ते खाताना त्यांचे ऋण मानलेच पाहिजे, थँक्स म्हटलंच पाहिजे, पण ते फुकट जाणार नाही याची काळजी देखील आपणच घेतली पाहिजे. असे हे समर्थ 12 ते 24 मध्ये रामरायाच्या दर्शनासाठी 13 कोटी रामनामाचा जप करत होते. 24ला गायत्री मंत्राचा जप केला. वाल्मिकी रामायण हाताने लिहून काढलं. विचार करा, 12 ते 24 आपण फक्त आपलाच अभ्यास करतोय. आणि त्याच बरोबरीने ज्या गावामध्ये त्यांना कोणी भिक्षा देत नव्हतं, आता त्याच गावातले कुतूहलानं बघायला लागले की हा ओजस्वी मुलगा कोण आहे, काय पर्सनॅलिटी असेल. 1200 सूर्यनमस्कार, गायत्री मंत्राचं पुरस्चरण, रामनाम, आणि असे समर्थांकडे लोक त्यांना बघायला यायला लागली. पण आमचे समर्थ अजून आनंदी नव्हते, कारण ज्यासाठी आले होते ते अजून गोल सेट जो केला होता तो नव्हता मिळाला. म्हणजेच अजून प्रत्यक्ष रामरायानं दर्शन दिलं नव्हतं. प्रत्येकाची वेळ यावी लागते, तशी समर्थांची वेळ आली. कल्पना करा 2 मिनिटं, समर्थ रामरायाची वाट पाहतायत आणि प्रत्यक्ष रामराय समोर उभे आहेत. आत्ता फक्त 2 मिनिटासाठी इमॅजिन करा, इथे समर्थ आत्ता पटकन रामराय आले, काय आपली अवस्था होईल. तशी समर्थांच्या समोर प्रत्यक्ष रामानं दर्शन दिलंय. हे समर्थांच्याच एका रचनेत त्याने म्हटलं की तो राम मी पाहिला. समोर रामाला पाहिलं, समर्थांच्या मुखातून एक शब्द बाहेर येईना, आणि त्यावेळेला मुखातनं एकही शब्द बाहेर येत नव्हता, फक्त अश्रू येत होते. आणि रामाने समर्थांच्या डोक्यावर हात ठेवून कृपा केली आणि म्हणाले, बोल तुला काय हवंय. त्यावेळेला समर्थाने रामाला सांगितलं, तुम्ही दर्शन दिलं, आता वेगळं मागणे ते काय, पण द्यायचंच असेल तर फक्त एवढंच म्हणा, एकदा फक्त मला जवळ घ्या आणि म्हणा की तू माझा आहेस. तेव्हा रामानं सांगितलं की असं मला करता येणार नाही. म्हणजे का, कारण आजपासून तू आणि मी वेगळे नाही. आजपासून मी राम, तू दास. आजपासून तू राम दास. सज्जन हो, प्रत्यक्ष रामानं समर्थांना रामदास हे नाव दिलंय. त्यांचं नाव होतं नारायण. नारायण सूर्याजी पंत ठोसर हे त्यांचं नाव होतं. त्याला रामदास हे नाव त्यांनी घेतलेलं नाही, ते त्याला प्रत्यक्ष रामानं दिलेलं नाव आहे. काय डोक्यात ठेवा, याला म्हणतात अचीवमेंट. की भगवंताने आपल्याला नाव ठेवावं, भगवंताने त्या नावाने हाक मारावं, ये रामदासा ये, ह्याच्यावर अचीवमेंट नाही. इथे आपल्या कीर्तनाचा पूर्वरंग संपतो, ती रचना मी तुमच्या समोर म्हणतो, आणि मग आतापर्यंत जे ऐकलं त्याचं बरोबर इम्प्लिमेंटेशन उत्तर रंगात कसं आहे ते तुम्हाला छान ऐकायला मिळेल. पण समर्थांनी रामाचं दर्शन घेऊन स्वतः जे वर्णन लिहिलं, मी म्हटलं ना, त्यांच्या वाङ्मयात चरित्र शोधायचं असतं. त्यांनी असं म्हटलंय की जनस्थान गोदा तटी वास केला. जनस्थान म्हणजे नाशिक, आणि गोदा तटी म्हणजे गोदावरी नदीच्या किनारी. जनस्थान गोदा तटी वास केला, तिथे प्रभू देखीला, प्रभू देखीला दास संतुष्ट झाला. नभे राजयो
इथे कीर्तनाचा पूर्वरंग संपला. या तर लगेच आपण कीर्तनाच्या उत्तरांगाकडे वळणार. पुढची स्लाइड ना. म्हणजे काय होते म्हटलं, दुर्दैव आहे की आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही होत. प्रातःकाळी उठावे म्हणजे पहाटे उठा आणि काही पाठांतर करा. ती करेक्ट वेळ असते त्यावेळेला ब्रेन आपला निद्रेमुळे फ्रेश झालेला असतो. त्यावेळेला जे आपण वाचतो ते आपल्या लक्षात राहतं. त्यावेळी जी बाहेरचे वातावरण असतं, एक शांतता असते. त्यावेळेला जे आपण म्हणतो किंवा वाचतो त्याने आपली स्मरण शक्ती वाढते. आणि काय म्हणतायत, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. म्हणजे ते जे तुम्ही पाठांतर केलंय एक तासाभराने त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे ते आठवा. त्याचा फायदा असा होतो आपला ब्रेन कार्यरत राहतो. मग आपल्याला जो आळस येतो तो आळस येत नाही. मी किती वेळा म्हटलं तरी माझ्या लक्षात राहत नाही असं जे आपल्याला वाटतं ते त्यामुळे. आपल्याकडे पूर्वी घोकमपट्टी हा शब्द होता. हा ना, घोकमपट्टीचे मार्क आहेत असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत होती. खरं सांगू हे चुकीचं आहे. घोकमपट्टीच उपयोगी आहे. तुम्ही 5वीत जे काही घोकमपट्टी केलीत ना ते वयाच्या 40शीला गेलात तरी तुम्हाला आठवतं. आपण शाळेत एखादी कविता अशी पाठ केलेली असते ती इतकी आपल्याला 40 वर्षानंतर सुद्धा त्यातल्या काही ओळी निश्चित आठवतात. याचं कारण ते होतं पूर्वी एका गुरुजींनी आपल्या शिष्याला मौखिक शिक्षण द्यायचं म्हणजे बोलून शिकवायचं असतं आणि त्याने ते ऐकून ऐकून पाठ करायचं असतं. ऐकून पाठ करणं म्हणजे लिसनिंग आणि त्यानंतर ब्रेनवरती ते मेमरीमध्ये नेणं. या दोन्ही सायकोलॉजिकल प्रोसेस आहेत मित्रांनो. जे कोणी नीट ऐकत असतील तर नक्की कळेल की आपल्या संतांनी काय लिहून ठेवलंय. आपण वेड्यासारखं नुसतं पाठ करत बसतो तसं नाही, अर्थ समजून पाठ केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तरी म्हटले प्रातःकाळी उठावे आणि काय करावं, शांत चित्ताने थोडासा व्यायाम करा. म्हणून मगाशी सूर्यनमस्कार सांगितले. अहो शरीराचं यंत्र म्हटलं, हा मोबाईल तुम्ही मला सांगा कसा जपता हो. मोबाईल पडू नये म्हणून सुद्धा आपण किती काळजी घेतो. म्हणजे हे यंत्र जपतो ना, मग हा देह हा यंत्र आहे तो जपायला नको. आणि तो कसा जपायचा त्याच्या या रेमेडीज आहेत. आणि तो जपण्यासाठी म्हणजे डॉक्टर पासून लांब राहण्यासाठी मुळात पहाटे उठाल. पहाटे कोण उठू शकतो, जो रात्री रील्स न बघता वेळच्या वेळी झोपतो तो. चला
काहीतरी पटलं बाबा त्याला तास. विचार करा तुम्ही जर नाचत असाल तर. काय ना की आपण नाही त्या घाणेरड्या सवय लावून घेतले. तो विरंगुळा म्हणून 10 मिनिटं नक्की मजा करा, काही प्रॉब्लेम नाही. बघा थोडे गंमत पडून रील्स, पण गंमत पडून बघा. नंतर काय होतं, आपल्याला हळूहळू त्याचा छंद बनतो आणि मग आपण तेच बघतो. आणि मग तुम्ही घरातलं चित्र आठवा. रील्स बघताना जर आईनं एखादं काम सांगितलं, थांबे जरा, इतकं रील्स इम्पॉर्टंट आहेत, मग आई चिडणार, मग वडील काहीतरी रिॲक्शन देणार, तुम्हीच घेऊन दिलाय त्याला मोबाईल, असं ते दोघं भांडणार. कारण कोण? भलत्याच माणसाचा रील, त्याच्यानं आग आपल्या घरात. काय लॉजिक आहे का या गोष्टीला? पण जर वेळच्या वेळी आपण एक साधारण माणसासारखं 9:30-10ला झोपलो तर पहाटे आपल्याला नक्की जाग येते. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत मग हळूच स्वयंपाकातल्या बरण्या काढायच्या, काहीतरी मंचिंग करायचं, 2 बिस्किटच खा, वेफर्सच खा. काय होतं? देहाचा मेंटेनन्स गेला. एका मूवी मधनं किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्याला शिकायच्या आहेत. म्हणून म्हटलं ना की जी गोष्ट चांगली असते ती शिकावीच लागते, जी न शिकवता येते ती कुठली, ती पूर्वरंगात आपण पाहिली. पुढची स्लाइड. सद्विद्या. लक्षात घ्या, इथे महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही चांगले सेन्सिबल लोक आहात म्हणून तुमच्या समोर मांडतो. विद्या आणि सद्विद्या याच्यात फरक आहे. मी जी विद्या शिकलोय त्या विद्येचा जर मी योग्य वापर केला तर ती विद्या सद्विद्या होते, आणि त्याच विद्येचा मी गैरवापर केला तर ती कुविद्या होते. तुम्ही जर सांगत असाल की आम्ही MA केलाय, तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही PhD करतोय, तुम्ही जर म्हणत असाल मी पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय, तर समर्थ तिथे काय सांगतात? दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. काय फायदा आहे सांगू तुम्हाला? दिसा माझी काहीतरी लिहा. दिवसभरात सगळे काम धंदे संपले, एक वही पेन घ्या आणि काहीतरी लिहायचा प्रयत्न करा. सुरुवातीला काही सुचणार नाही. एक दिवस कुठला तरी जुना अपमान आठवेल, लिहून काढा. लिहून काढणे ही प्रोसेस आहे. त्याने मनाचा निचरा होतो. आणि मग एक दिवस निगेटिव्ह लिहिता कधी हातातनं पॉझिटिव्ह लिहिलं जाईल आपल्याला कळत नाही. ही अमेरिकन लोकांनी ऍक्सेप्ट केलेली सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, जे आमच्या समर्थांनी इतक्या सोप्या मराठीत लिहिलंय. दिसा माझी काहीतरी लिहित जावे आणि प्रसंगे अखंडित वाचित जावे. वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाचा. क्लासमध्ये लायब्ररी असेल तर त्यातल्या वेगवेगळ्या ग्रंथांची 2-2 पानं वाचा, एखादा नवीन पॅरेग्राफ वाचा. अरे नवीन इन्फॉर्मेशन मिळते. मित्रांनो लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि नॉलेज म्हणजे ज्ञान. सो माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT हे माहितीचं देवाणघेवाण आहे, तो डेटा आहे, त्यात ज्ञान नाही आहे. ज्ञान संतांचे. आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायची गोष्ट असेल तर ही प्रोसेस दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, ही प्रोसेस मराठीत सोपी सांगितली आहे आणि काही इंग्लिश डेफिनेशनची गरज नाहीये. आणि खाली बघा काय म्हटलंय, तुम्ही क्वालिफाईड आहात हे तुमच्या बिहेवियर वरनं कळलं पाहिजे. तुम्ही येणाऱ्या माणसाशी कसे बोलता याच्यावरून तुमची विद्या ही सद्विद्या आहे की कुविद्या आहे हे डिफाईन होतं. तुम्ही जर डबल ग्रॅज्युएट किंवा व्हॉट एव्हर जे काही तुमची मोठी डिग्री असेल आणि समोरच्या माणसांशी बोलताना तुमच्याकडे जर त्याचा कैफ असेल, थोडीशी अहंकारी वृत्ती असेल, अगदी गेला बाजार स्पष्ट मराठीत तुम्हाला माज असेल, तर ती विद्या सद्विद्या होत नाही. विद्या विनयेन शोभते हे वाक्य उगाच टाकलेलं नाही. तुमच्या बोलण्यातनं दुसऱ्यांच्या विधी काय असलं पाहिजे? आदर, सन्मान, तारतम्य जाणे, दुसऱ्याला आदर रिस्पेक्ट देणं आलं पाहिजे, तर तुम्ही क्वालिफाईड. दुसऱ्याला जर तुम्हाला आदरच देता येत नसेल तर तुमचं क्वालिफिकेशन चुलीत झालं. हो, तुम्ही शिकलात काय? नुसती डिग्री घेतली
ते काय म्हणतात समर्थ, आदर देता आला पाहिजे, सन्मानित समोरच्याला करता आलं पाहिजे आणि प्रसंगाला तारतम्य आलं पाहिजे. मी कुठल्या सिच्युएशनला आहे, ह्या सिच्युएशनला मी काय डिसिजन घेतला पाहिजे, इथे मी कसं वागलं पाहिजे, ह्याच्यासाठी तुमच्याकडे ऑब्झर्वेशन पाहिजे. समोरच्या माणसाची पोस्ट काय आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय, त्याची बॅकग्राऊंड काय, थोडा स्टडी केला पाहिजे. एक उदाहरण म्हणून सांगतो, आत्मस्तुतीपर नाही बरं का. मला कीर्तनकार म्हणून बघतात आणि जेव्हा त्यांना कळतं की हा माणूस मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि याने 90 डॉक्युमेंटरीज केल्या आहेत, कॅडबरी, पितांबरी, फायझर, सँडोस, सिप्ला, राजमल लकीचंद ज्वेलर्स याच्या ज्या तुम्ही जाहिराती बघता त्या जाहिराती करणारा मीच तुमच्या समोर बसलेला आहे. आणि आज तोच माणूस तुमच्या समोर दासबोध मांडतोय. मगाशी सुरेखा वहिनी आणि मी गाडीत तेच बोलत होतो की फ्रान्सला रीमा लागू आणि मी एक नाटकाचा प्रयोग केला, शुभारंभाचा प्रयोग पॅरिसला केला, 25वा प्रयोग दुबईत केला. कशामुळं हो, मी जी गोष्ट शिकलो त्याचा मी योग्य वापर केला, आधी केले मग सांगितले, म्हणून सांगितलं आत्मस्तुतीपर नाही. पण माणसं तुम्ही जर एक्सटिरियर फक्त बघितलं, अरे यांनी काय नेसलं कळत नाही, आता काय येणं दिसतंय, वही घेऊन आला बसलाय, मला काही प्रॉब्लेम नाही. तुमची सद्विद्या कळते, मला काही प्रॉब्लेम. कारण माणूस आपण विचारलेल्या प्रश्नाला तो कसं उत्तर देतो इथेच त्याचं स्कॅनिंग होऊन जातं. समर्थ काय म्हणतात, आदर, सन्मान, तारतम्य जाणे, प्रयोग, समयोग, प्रसंग जाणे. कुठल्या सिच्युएशनला काय येईल, कुठच्या क्षणी काय निर्णय घ्यायचा असतो, हे तुमच्याकडे जर डिसिजन पॉवर येणार असेल तर तुमचं क्वालिफिकेशन हे सद्विद्या ठरलं. अदरवाईज बंबात घाला डिग्री. पुढे काय म्हणतात, कार्यकारण चिन्हे जाणे, विचक्षण बोल का. जो खरा सद्विद्यावान असतो तो नुसता बोलायला उभा राहिला तरी त्याच्यातलं कळतं की याचं वक्तृत्व किती सुंदर आहे, आणि वक्तृत्वातच कॉन्फिडन्स दिसला की याचं कर्तृत्व चांगलंच असणार आहे. ऑटोमॅटिक श्रोत्यांना कळतं, सांगायची गरजच पडत नाही. याला म्हणतात सद्विद्या. ही संतांनी लिहून ठेवली आहे. आम्ही